नमस्कार मंडळी, मी आहे डॉक्टर प्रीती. पहिली वेळ किंवा फर्स्ट टाइम म्हटलं की मनात थोडी धाकधूक आणि बरेच प्रश्न असतात, बरोबर? विशेषतः महिलांच्या बाबतीत. पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर स्त्रीच्या शरीरात नेमके काय बदल होतात हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मित्रांनो, ही खरोखरच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक महिलेला हे माहीत असायलाच हवं, जेणेकरून ती मानसिकदृष्ट्या तयार राहील. फर्स्ट टाइम नंतर शरीरात कोणते बदल होऊ शकतात आणि ते कसे सहन करायचे हे तिला समजायला हवं. एवढंच नाही तर प्रत्येक पुरुषालाही हे माहीत असायला हवं, जेणेकरून आपल्या पार्टनरच्या शरीरात काय बदल होत आहेत हे त्याला समजेल आणि तो तिची योग्य काळजी घेऊ शकेल. आणखी एका कारणासाठी हे माहीत असणं गरजेचं आहे. कधीकधी तुमची पार्टनर तुमच्याशी खोटं तर बोलत नाहीये ना, हे ओळखण्यासाठीही याचा उपयोग होतो. तर मंडळी, फर्स्ट टाइम सेक्स नंतर फिमेल बॉडीमध्ये काय काय बदल होतात हे जाणून घेणं खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून हे बदल तुमच्या नीट डोक्यात बसतील आणि अशा वेळी काय करायला हवं हे तुम्हाला समजेल. चला तर मग अजिबात वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. फर्स्ट टाइम नंतर महिलांच्या शरीरात होणारे 5 मुख्य बदल समजून घेऊया की फर्स्ट टाइम नंतर फिमेल बॉडीमध्ये नेमके कोणते बदल होतात. 1. वेदना किंवा जडपणा. सर्वात पहिलं म्हणजे पेन किंवा सोरनेस जाणवू शकतो. हे खूपच कॉमन आहे. प्रत्येक महिलेला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये म्हणजेच वजायनल एरियामध्ये थोड्याफार प्रमाणात वेदना, जडपणा, घट्टपणा किंवा थोडासा अस्वस्थपणा जाणवू शकतो. विशेषतः जर तिचं शरीर रिलॅक्स नसेल, म्हणजेच तुम्ही पुरेसा फोरप्ले केला नसेल, तिथे लुब्रिकेशन नसेल, तर ड्रायनेसमुळे हा त्रास होऊ शकतो. जर ती खूप नर्वस असेल किंवा पहिल्याच वेळी तुम्ही खूप रफ वागला असाल तर या गोष्टी दिसून येतात. काही महिलांना तर त्यानंतर चालताना किंवा बसतानाही त्रास होऊ शकतो. पण घाबरू नका, हे सर्व फक्त काही काळासाठी असतं. काही वेळानंतर जेव्हा स्नायू रिलॅक्स होऊ लागतात आणि ती या प्रक्रियेत गुंतू लागते, तेव्हा हे आपोआप नॉर्मल होतं. दुसरा बदल म्हणजे स्पॉटिंग किंवा हलका रक्तस्राव. पहिल्यांदा संबंध ठेवल्यानंतर हलकीशी स्पॉटिंग, पिंक डिस्चार्ज किंवा ब्लीडिंग होऊ शकते. पण इथे ब्लीडिंगचा अर्थ असा अजिबात नाही की हायमन तुटलं तर पिरियडसारखा खूप जास्त रक्तस्राव होईल. असं अजिबात नसतं. अगदी ड्रॉप रक्त येतं, जे अंडरवेअरवर किंवा तुम्ही कॉन्डम वापरला असेल तर त्यावर दिसू शकतं. आणि हे पूर्णपणे नॉर्मल आहे. अनेकांमध्ये असं होतही नाही, कारण काही जणींमध्ये जन्मापासूनच हायमन नसतं. हायमन तुटणं म्हणजे वर्जिनिटीची निशाणी मानणं हा तुमचा गैरसमज आहे. पण हो, स्नायू खूप टाईट असल्यामुळे किंवा हायमन हलकंसं ब्रेक झाल्यामुळे थोडं ब्लीडिंग होऊ शकतं. पण हे प्रत्येक महिलेच्या बाबतीत होईलच असं नाही. तिसरा बदल म्हणजे लघवी करताना काही काळासाठी खूप जळजळ होणे. बर्निंग आणि इरिटेशन जाणवू शकतं, कारण तुमचा तो भाग आता सेन्सिटिव्ह झालेला असतो. पण जर खूप जास्त जळजळ होत असेल, ताप येत असेल आणि ही जळजळ काही आठवडे तशीच राहिली, तर मित्रांनो, हे UTIचे संकेत असू शकतात. अशावेळी थेट डॉक्टरांकडे जा. 1-2 दिवस त्रास होणं ठीक आहे, ते नॉर्मल होऊन जातं. पण जर जास्त काळ त्रास होत असेल तर ते इन्फेक्शन असू शकतं. त्यामुळे लगेच जाऊन चेकअप करून घ्या. चौथा बदल म्हणजे स्तनांमध्ये जडपणा जाणवतो. फर्स्ट टाइम नंतर स्तनांमध्ये थोडा जडपणा आणि फुलनेस येतो. तुम्ही पाहिलं असेल की लग्नानंतर मुलींची शरीरयष्टी थोडी भरलेली वाटू लागते. त्यांचे स्तन थोडे फुललेले वाटतात आणि निप्पल सेन्सिटिव्ह होतात. पहिल्यांदा संबंध ठेवल्यानंतर शरीरात जे हॉर्मोनल बदल होतात त्यामुळे हे होतं. हे शरीराचा एक नॉर्मल रिस्पॉन्स आहे. हे तात्पुरतं असतं. रेग्युलर शारीरिक संबंध ठेवल्यानंतर या सगळ्या गोष्टी आपोआप नॉर्मल होतात. पाचवा बदल म्हणजे शरीराची संवेदनशीलता वाढणे. शरीर खूप जास्त सेन्सिटिव्ह फील करतं. जो स्पर्श असतो तो पूर्वीपेक्षा जास्त जाणवू लागतो. मुलींमध्ये पहिल्या वेळीनंतर भावनिक जवळीक खूप जास्त वाढते. सहसा मुलांमध्ये असं होत नाही, पण महिलांमध्ये इमोशनल अटॅचमेंट वाढते आणि त्यांना स्वतःचं शरीर थोडं वेगळं फील होऊ लागतं. आणि हे सर्व पूर्णपणे नॉर्मल आहे. हे सर्व संकेत अगदी सामान्य आहेत, जे काही काळासाठी दिसतील आणि नंतर निघून जातील. जर ते जास्त काळासाठी दिसत असतील तर मात्र नक्की डॉक्टरांकडे जा. तुलना करणं थांबवा. आता हे समजून घ्या की वर सांगितलेली सगळी लक्षणं प्रत्येक मुलीमध्ये दिसतीलच असं अजिबात नाही. काहींना खूप जास्त वेदना होऊ शकतात, काहींना अजिबात वेदना होणार नाहीत, काहींना ब्लीडिंग होऊ शकते तर काहींना नाही. त्यामुळे एकमेकांशी तुलना करण्याची गरज नाही. अरे, हिला त्रास होतोय, मला नाही होतंय म्हणजे काहीतरी गडबड आहे, असा विचार अजिबात करू नका.
बघा, प्रत्येक महिलेचं शरीर वेगळं असतं, तिची रिॲक्शन वेगळी असते, ती काय सहन करू शकते आणि काय नाही हे सर्व तिच्या शरीरातील पेशींची वाढ आणि तिच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची तुलना करण्याची गरज नाही. डॉक्टरांकडे कधी जावे? मित्रांनो, अशा काही परिस्थिती असू शकतात ज्यांना तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नये. जसं की जर खूपच जास्त हेवी ब्लीडिंग होत असेल, भयंकर वेदना होत असतील जे अजिबात सहन होत नसतील, त्या भागातून घाणेरडा वास किंवा वेगळा डिस्चार्ज होत असेल, तुम्हाला खूप ताप आला असेल किंवा लघवी करताना खूप जास्त जळजळ होत असेल, तर या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. हे एखादे इन्फेक्शन असू शकतं किंवा कोणतीही पॅथॉलॉजिकल कंडिशन असू शकते, त्यामुळे लगेच जाऊन चेकअप करून घ्या. शेवटचा निष्कर्ष आणि तज्ज्ञांचा सल्ला. तर मित्रांनो, फर्स्ट टाइम नंतर शरीरात हे काही बदल होणं अगदीच नॉर्मल आहे. चला, याला नॉर्मलाइज करूया. यामध्ये भीती बाळगण्याची किंवा स्वतःला अपराधी मानण्याची अजिबात गरज नाही की माझ्यासोबत असं का होतंय. प्रत्येक महिलेच्या शरीरात काही ना काही बदल हे होतातच. याला एखादा टॅबू बनवून ठेवू नका की अरे बापरे, असं तर नाही होणार, कारण या भीतीमुळेच आतले स्नायू रिलॅक्स होऊ शकत नाहीत. या गोष्टी मनातून काढून टाका आणि याला नॉर्मल ठेवा. जर तुमच्याकडे योग्य माहिती असेल तर तुम्ही या गोष्टीचा आनंद घेऊ शकाल. विनाकारण भीती राहणार नाही, कोणताही गोंधळ राहणार नाही. आणि मंडळी, सेक्स आणि शरीराच्या या बदलांबद्दल मनात असलेली हीच भीती दूर करण्यासाठी अशाच मजेशीर आणि सोप्या पद्धतीने डॉक्टर उमेश मुंदळा हे नेहमीच त्यांच्या पेशंट्सला समजावून सांगत असतात. डॉक्टर उमेश मुंदळा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. एक क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून रुग्णांना योग्य मार्गदर्शन करत आहेत. त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे. ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात, तर शनिवार आणि रविवार असे 2 दिवस ते मुंबई आणि पुण्याच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध असतात. जर तुम्हाला असा कोणताही त्रास किंवा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊन त्यांचा सल्ला घेऊ शकता. तर आशा करते की आजचा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला शरीरात होणारे अनेक बदल समजले असतील आणि आता तुम्ही पूर्णपणे प्रिपेअर झाला असाल. जरी तुम्ही अजून हा अनुभव घेतला नसेल किंवा जरी घेतला असेल तरी तुम्हाला माहीत असेल की हे जे बदल आहेत ते नॉर्मल होते, माझ्यासोबत काहीही चुकीचं घडलेलं नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, खास करून फिमेल फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर प्रीती भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.